राम राम बंधू आणि भगिनी. आपण आलेलो आहे नागपूरमध्ये आणि सगळ्यात पहिला आम्ही आता RSSच्या ऑफिसला भेट देणार आहे. आज आमचा पूर्ण दिवस हा नागपूरमध्ये मुक्काम आहे आणि आपली कॅब आलेली आहे. काय बोलायचं बाबा, अर्धा तास लागणार का? आपण आता चाललो RSSच्या हेडक्वार्टरला आणि मस्त तिथलं ऑफिसला वगैरे भेट देऊ. नंतर आवाज टाकता येतो की नागपूरच्या RSSच्या हेडक्वार्टरला. चला बघूया हेडक्वार्टर. स्टॉप आलेला आहे. हा तूच पे कर, तूच कर. काय म्हणलं नंतर कसं रनिंग वगैरे म्हणजे जाऊ द्या. हेडक्वार्टरला पोचलेलं आहे. हा आपलं हेडक्वार्टर RSSचा हेडगेवर स्मारक समिती. चला जायचं का? तू पहिलं कधी आलतं का हेडक्वार्टरला? नाही हा आज पहिलाच आहे का तुझा पण? पहिला दिवस आहे. नाही पहिल्या वेळेसच आहे का म्हटलं? पहिली वेळेस माझं पण पहिल्या वेळेसच आहे. तुझा याद आपला सुहास पहिलं कधी भेट दिला होता का नाही. ऑफिसला? पहिल्यांदा झालं. चला बघूया. सगळ्यांचा पहिलाच हा क्षण आहे अनुभवायचा. तर तुम्ही थोडा तुला तुला मित्रा गडचिरोलीत येऊन कसं वाटलं तुला? गडचिरोलीचा अनुभव कसा होता तुझा? गडचिरोलीचा अनुभव भारी वाटलं, पण तसे दिवस वाईट पण गेले काही, कारण की बिनावंडाचा पॉईंट होता ना, ते पोस्ट ओपनिंग केली आम्हीच. हा महत्वाचं म्हणजे जाऊ दे. म्हणजे असतेच अडचणी, काय म्हणजे सगळे दिवस सारखे नसतात. काही चांगले काही वाईट, तेच तर जीवनाचा एक टप्पा असतो, चालत असतो. चला आपण आपल्याला पुढच्या गेटने जायला सांगितलंय. 2 नंबर गेटमधून एंट्री नाही आहे. तुम्ही कधी येत असाल तर 1 नंबर गेटनं या. 2 नंबर गेटनं एंट्री देत नाही आपल्याला. हेच आहे का? हा हेच आहे. हा आपला मेन गेट. ह्या गेटमधून तुम्हाला एंट्री भेटेल कधी आलो तर. इकडून 1 नंबर आहे भाऊ. हा गेट नंबर 1 RSSचा ट्रेनिंग सेंटरचा हे आहे ना, पॉइंट आहे तो. ट्रेनिंग सेंटर आहे इथं खरं तर RSSचा. आपण आहे तर सध्या नागपूरच्या फेमस मार्केट सीताबर्डी मार्केटमध्ये. हे बघा मार्केटचा व्यू. इथं खरं तर संध्याकाळी चांगली गर्दी राहते, पण आम्ही आलेलो दुपारी, कारण आम्हाला आत्ताच वेळ भेटला. म्हटलं जाऊन फिरूया. चला. जय श्रीराम. हा कुठे गेले? जय श्रीराम. आम्हाला इथं जेवण कुठे भेटेल जवळपास? कुठं? लेफ्ट क्या? सामने वाले. ओके धन्यवाद. गुजरात लॉन्च. ओके धन्यवाद.
गुजरात लॉन्ज हॉटेलचं नाव सांगितलेलं आपल्याला दादांनी. इकडं सांगितलं ना, चला इकडं सांगितलंय. जेवण कसं आहे? नंबर एक, भारी एकदम, क्वालिटी खतरनाक. सुहास जेवण चांगलं आहे का? हा, मला मस्त लागलं जेवण. जेवण वगैरे झालेलं आहे तर मस्त. मित्रांनो काय करायचं आता? कुठं जायचं? हा, मेट्रो स्टेशन. दॅट पवेलियन. का रे? दॅट टू पवेलियन नको का फिरायला दुसरीकडे? कुठं लागतोय का बरं? टी शर्ट राहायचं की कुठं धमाक ऑफर कुठे आहे? मित्रांनो मेट्रोमध्ये लय डेंजर काम आहे. नवीन माणूस आला तरी तर नक्की फसणार म्हणजे फसणार. 100%. आम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे नुसतं चक्रा मारतोय. लय डेंजर काम आहे कारण भूल आहे मेट्रो म्हणजे. बरोबर आहे. तरी आम्ही इथल्या कर्मचाऱ्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं व्यवस्थित आपली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येणार आहे. चला जाऊया तिकडे. अरे पाहा ना, लोक उतरते जरा. हे गडबड करते बाई ना, सोडून जात नाही मेट्रो. टेन्शन घेऊ नको. हा बसावं लागेल मला. अरे तू घरी आता आपण उतरलेला आपल्या स्टॉपला बन्सीनगरला. बन्सी नगरचा मेट्रो आहे आपला. सर इकडे अजून काय फिरण्यासारखं आहे का प्लेस? काय नाही. कुठून आलं आम्ही? इकडं नागपूर. भावाला काय केलंय, आपल्या ते स्कॅनर देतात. आपलं काय होतं ते, तिकीटवर जे स्कॅनर असते त्याला असं बोटा धरून ठेवलंय. मग ते स्कॅनर सगळं असं चुरा झाला होता. तो स्कॅनच होत नव्हता. मग थोडंसं आम्हाला ते स्कॅन व्हायला वेळ लागला. परत ते सिक्युरिटी आले, ते स्कॅन करून दिले आपल्याला. मग तुम्हाला एवढंच सांगायचं की जर स्कॅनर असलं तर तिकिटावरती त्याला घासायचं नाही किंवा चुरगळायचं नाही. जसं दिले तसंच व्यवस्थित आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं, नाहीतर मग हे असे कांड होतात. चला धन्यवाद. मस्त थंडगार आता उसाचा रस पिऊ थोडं. एक नंबर. आपल्या उन्हामध्ये थंडगार उसाचा रस. काय साखरेपेक्षा गोड रस आणि रसापेक्षा गोड आपले माणसं. आणि रस हसल्या उन्हात आमची जिरली आमची. आणि बस म्हणलं आलो परत आपल्या जाग्यावर. चाललोय आता. हे बघा कच्चा रस्ता आहे थोडासा.